हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत असतो. जर तुम्ही राज्यसेवा मुख्य किंवा UPSC मुख्यची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा. तुम्ही जर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून ठेवा. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर आपण ज्या काही आन्सर रायटिंगसाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या टाकत असतो. आज आपण जो प्रश्न पाहणार आहोत तो इथिक्स आपला सामान्य अध्ययन 4चा जो पेपर आहे हे पाहिजे. पेपर 7 सामान्य अध्ययन 4 हा जो आपला पेपर आहे GS 4चा नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा विषय आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. म्हणजे काय तर हा स्टॅटिक आहे सब्जेक्ट. स्टॅटिक म्हणजे यामधील ज्या गोष्टी एकदा तुम्ही केल्या तर पुन्हा तुम्हाला जास्त करायची गरज नसते. डायनॅमिक म्हणजे करंट अफेअर्स टाईप दररोज गोष्टी बदलत राहतात. उदाहरणार्थ समजा आंतरराष्ट्रीय संबंध आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इस्रायलने इराणवर हल्ला केला की ते आपल्या सिलेबसमध्ये आपोआप येऊन जातं. ती गोष्ट झाली डायनॅमिक. अशा खूप काही गोष्टी होतात इंटरनॅशनली, नॅशनली, ते आपल्या सिलेबसमध्ये येऊन जातात. आणि इथिक्सचा सब्जेक्ट कसा आहे, एकदा तुम्ही तयारी केली त्याची तो स्टॅटिक असल्यामुळं मोरॉरलेस आपण डायनॅमिक म्हणून त्याच्यात काही उदाहरणं वापरतो, परंतु मोरॉरलेस तो सब्जेक्ट स्टॅटिक आहे. तर आपण काय करणार आहोत, हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे ना, हा अभ्यासक्रम आपण प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. म्हणजे आपण अभ्यासक्रमाचा टॉपिक घेणार आहोत, तो टॉपिक समजून घेणार आहोत आणि त्यावर प्रश्न घेणार आहोत. अशा तऱ्हेने आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. जेव्हा इथिक्सचा आपला प्रश्न येईल तेव्हा तो असाच सिलेबस कव्हर करण्यासाठी असेल. आजचा जो आपला व्हिडिओ आहे आज सुरुवातच आहे, त्यामुळे आपण मग इथिक्सची माहिती घेणार आहोत. तर नीतिशास्त्र, इथिक्स जे आहे या सब्जेक्टचं महत्त्व आपण समजून घेऊया. 250 गुणांना हा सब्जेक्ट आहे. अभ्यासक्रम जो आहे तो स्टॅटिक असल्यामुळे पूर्ण करण्याला सोपा आहे आणि एकदा पूर्ण झालं की पुन्हा फक्त रिवाईज करायची गरज असते. नवीन गोष्टी यामध्ये येत नाहीत आणि त्यामुळंच या सब्जेक्टचं नेचर स्कोरिंग आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि असं म्हटलं जातं UPSC आणि आता MPSC मुख्यचा सिलेबस जो UPSCच्या धर्तीवर आहे त्यामुळं MPSCमध्ये सुद्धा हे लागू होतं की सक्सेस जो आहे तो 3 सब्जेक्टवर मिळतो, इथिक्स, ऑप्शनल आणि SC. कारण यांना वेटेज जास्त आहे. ऑप्शनलला आपण बघितलेलं आपला ऑप्शनलचा व्हिडिओमध्ये 500 मार्क्सचं वेटेज आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. SCला 250 मार्क्स आहेत आणि इथिक्सला सुद्धा 250 मार्क्स आहेत. म्हणजे बघा 500 आणि 500 1000 मार्क तर इथंच कवर तुमचे होऊन जाणार. आणि हा विषय टाकला कशामुळे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, कारण हा चरित्र घडवणारा आहे, तुमचं कॅरेक्टर शेप करणारा विषय आहे हा. त्यामुळे त्यासाठी सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर सर्वात पहिले आपल्याला इथिक्स, नीतिशास्त्र आलं की त्याची व्याख्या आपण पाहायला पाहिजे. म्हणजे सर्वांना आपल्याला प्रश्न पडतो की इथिक्स नेमकं काय आहे, हे नीतिशास्त्र नेमकं काय आहे. तर नीतिशास्त्र हे असं शास्त्र आहे जे मानवाला म्हणजे आपल्याला काय बरोबर व काय चूक आहे हे निश्चित करण्यास मदत करते. सोपी डेफिनेशन आहे. काय बरोबर आणि काय चूक हे निश्चित करण्यास आपल्याला नीतिशास्त्र मदत करते. नीतिशास्त्र जे आहे ते वैश्विक आहे, युनिव्हर्सल आहे. त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन आहेत, काही एक्सेप्शनल थिअरीज आहेत. हे आपल्याला जसं आपण पुढे जाऊ तसं कळेल. परंतु त्याचं नेचर जे आहे इथिक्सचं ते वैश्विक आहे, हे लक्षात ठेवा. इथिक्स जो शब्द आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ग्रीक शब्द एथोस या शब्दापासून इथिक्स शब्द आलेला आहे. एथोसचा अर्थ होतो कॅरेक्टर, हॅबिट, कस्टम, चारित्र्य, सवय, परंपरा असा या एथोसचा अर्थ होतो. आता इथिक्स काय, समजा जर तुम्हाला विचारलं इथिक्स काय, तर कोणी काय म्हणलं की इथिक्स म्हणजे मला जे बरोबर वाटतं, मला जे फील होतं ते म्हणजे इथिक्स आहे. तर आपण बघूया खरंच ते इथिक्स आहे का. आता कोणाकोणाला फील होतं की लाज घ्यावी, त्यामुळेच मग आपल्याला खूप सारे मंत्री तसेच अधिकारीसुद्धा लाच घेताना दिसतात. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना वाटलं लाच घेणं बरोबर आहे म्हणून त्यांना लाच घेतली. मग आता जे बरोबर वाटतं ते जर इथिक्स असलं असतं तर लाच घेणं सुद्धा इथिकल असलं असतं. तसंच नियम तोडणे. आता काही जण काय करतात, ट्रॅफिक लाईटचे नियम तोडतात आणि काही जण काय करतात, बिलकुल नियम तोडत नाहीत. म्हणजे तिथं पोलीस असो नसो ते ट्रॅफिकचा लाईट ग्रीन झाल्याशिवाय जात नाहीत.
काही जणांना वाटतं ट्रॅफिक सिग्नल तोडलं पाहिजे, काही जणांना वाटतं की ट्रॅफिक सिग्नल नाही तोडलं पाहिजे. जर काही जणाला हे बरोबर वाटलं आणि काही जणांना ते बरोबर वाटलं, तर काही जण कायदा पाळतात, काही जण कायद्याचं उल्लंघन करतात. त्याच्यामुळे आपल्याला आरोपी पाहायला मिळतात. मग हे जे आरोपी आहेत त्यांच्या मनाला वाटतं आरोप करावा किंवा क्राईम करावा, त्यामुळे ते करतात. आता काही काही वेळेस आपल्याला काय वाटतं की हे रेपिस्ट वगैरे असतात, त्यांना भर चौकात मारलं पाहिजे, दगडाने ठेचलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि काही जणाला वाटतं की नाही, मानवता पाळली पाहिजे, ह्युमॅनिटी पाळली पाहिजे, ते जरी रेपिस्ट असले तर शेवटी ते माणसं आहेत वगैरे वगैरे, असं काही जणांना वाटतं. प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. मग त्यामुळं काही जणांना वाटतं की अशा आरोपींना भरचौकात मारलं पाहिजे, काही जणांना वाटतं की नाही, ते सुद्धा मानव आहेत. म्हणून मग आपण सांगू शकतो की आपल्याला जे बरोबर वाटतं ते इथिक्स आहेच म्हणून असं कंपल्सरी नाही. म्हणजे हे सुद्धा इथिक्स नाही. आता काही जण म्हणतील की माझा धर्म मला जे सांगते ते म्हणजे इथिक्स आहे. तर त्यावर सुद्धा काही उदाहरणं पाहूया. सती कायदा होता. सती कायदा धर्माप्रमाणेच होता, हिंदू धर्माप्रमाणेच होता. परंतु तो आता जर आपण त्याचा विचार केला तर सती कायदा रद्द झालेला आहे आणि सती कायदा अमानवी कायदा म्हणून पाहिला जातो. मग आपला धर्म जो सांगतो ते जर इथिक्स असला असतं तर सती कायदासुद्धा रद्द झाला नसता, कारण तो इथिकल असला असता. तसंच रिसेंटली ट्रिपल तलाक, तलाक ए बिद्दत जे आहे, तलाक तलाक तलाक, 3 तलाक, हे सुप्रीम कोर्टनं रद्द केलं. मग हे सुद्धा धर्माने याला सँक्शन दिलं होतं. मग आता हे रद्द व्हायला पाहिजे का? नाही, परंतु झालं. तसंच बघा, काही धर्मामध्ये आपण एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो, काही धर्मामध्ये एकच लग्न अलाउड आहे. म्हणजे धर्म जो सांगतो ते इथिक्स आहे का? नाही. कारण आपण पाहिलं होतं की इथिकल तत्त्व जे असतात, नैतिक तत्त्वे जे असतात, ते असतात वैश्विक, युनिव्हर्सल. म्हणजे ते सगळीकडेच समान लागू झाली पाहिजे. मग आता काही जण म्हणतील कायदा, कायदा जो सांगतो ते इथिक्स. मग आता गुलामीचा कायदा होता आणि तेव्हा गुलामी जी होती, स्लेव्हरी जी होती, ती अलाउड होती. मग गुलामी तर अनइथिकल आहे, पण काही काळापूर्वी गुलामी कायद्याने नैतिक होती, इथिकल होती. मग कायदा जे सांगतो ते इथिकल आहे का? तुम्हीच विचार करा. आता अबॉर्शन जे आहे, गर्भपात जे आहे, काही देशामध्ये, काही देशात गर्भपात अलाउड आहे, परंतु काही देशामध्ये अलाउड नाही. काही देशामध्ये काही बंधनं आहेत, काही केसेसमध्ये अलाउड आहे, काही केसेसमध्ये अलाउड नाही. जसं की भारतामध्ये काही केसेसमध्ये अलाउड आहे, काही केसेसमध्ये अलाउड नाही. मग हे युनिव्हर्सल आहे का? नाही. मग कायदा जो सांगतो ते इथिकल असू शकतं का? तुम्हीच विचार करा पुन्हा एकदा. इच्छामरण, युथेनेसिया. आता एखादा पर्सन जे आहे तो खूप मरायला टेकला असेल, ब्रेन डेड असेल, त्याचे नातेवाईक म्हणत असतील तर आता आता याला त्रास देण्यात काही अर्थ नाही, तर याला इच्छामरण दिलं पाहिजे. परंतु इच्छामरण काही देशामध्ये अलाउड आहे, काही देशामध्ये अलाउड नाही. काही देशांमध्ये काही कंडिशनमध्ये अलाउड आहे, जसं की भारतामध्ये. तर मग इच्छामरण कायद्याप्रमाणे चालतं. मग कायदा जो सांगतो ते इथिकल आहे का? नाही. पर्यावरणीय कायदे, काही देशामध्ये तुम्ही झाडं तोडू शकता, पर्यावरणाचं थोडंफार नुकसान करू शकता, तरीसुद्धा एवढे काही कडक कायदे नाहीत, एवढ्या शिक्षा नाहीत. काही देशामध्ये उलट आहे, काही देशामध्ये तुम्ही हे करू शकत नाहीत. मग एकंदरीत आपण काय म्हणू शकतो की कायदा जो सांगतो त्या गोष्टी इथिकल असतीलच असं नाही. आता काही जण म्हणतील की समाज समाज जो स्वीकारतो त्या गोष्टी इथिकल आहेत. तर मग आता आपण काही उदाहरणं पाहू. ऑपरेशन सिंदूर, हे आत्ताच झाले ऑपरेशन सिंदूर. याच्यामध्ये आता काही भारतीय म्हणू लागले युद्ध करायचं, काही भारतीय म्हणू लागले युद्ध करायचं नाही. मग आता युद्ध जे आहे ते तर इथिकल नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. मग आता काही समाज तर म्हणू युद्ध करायचा. मग आता समाजाला ज्याचा स्वीकार आहे ते इथिकल असेल तर युद्धसुद्धा इथिकल पाहिजे, परंतु युद्ध इथिकल नाही. इथिक्सची हीच मजा आहे बघा. इथिक्समध्ये डायलेमाज आहेत खूप. आता पुढं पुढं जसे आपण व्हिडिओ घेऊ ना तसं तुम्हाला खूप मजा येईल, कारण इथिक्समध्ये अशाच गोष्टी आहेत. जसं की खरं बोलणं काही परिस्थितीमध्ये चांगलं असू शकतं, काही परिस्थितीमध्ये ते वाईटसुद्धा असू शकतं. म्हणजे इथिकल, अनइथिकल असे डायलेमाज आहेत. हे डायलेमा आपल्याला पुढे चालून पाहायचे आहेत. जेव्हा आपण म्हणतो समाज ज्याचा स्वीकार करते ते इथिकल आहे, मग आता जे मेजॉरिटी लोक आहेत, बहुसंख्याक लोक आहेत, त्यांच्या संबंधित एखादा कायदा आला तर त्यांना तो मान्यच असणार.
भलेही तो अल्पसंख्याकावर अन्याय करत असेल, मग हे इथिकल झालं का? नाही. म्हणजे समाज ज्याचा स्वीकार करतो ते इथिकल असेलच असं सांगता येत नाही. आता दुसरं उदाहरण पाहू. नाझी जर्मनी समाज. नाझी जर्मनीमध्ये हिटलरच्या काळामध्ये ज्यू लोक जे होते त्यांच्यावर अतोनात अन्याय झाले. त्यांना मारण्यात आलं. त्यांना गॅस चेंबरमध्ये गुदमरून मारण्यात आलं. तर हे सर्व जर्मनीचे लोक पाहत होते. परंतु ते आवाज उठवत होते का? नाही. कारण त्यांना वाटत होतं ठीक आहे बाबा, ज्यू मरत आहेत, ज्यूच्या जे पोझिशन आहेत चांगल्या, ज्यूच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या यांना भेटणार जर्मनीच्या लोकांना. मग एक समाज म्हणत होता की बाबा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यूला मारणं, ह्या काही चुकीच्या नाहीत. मग जर समाज ज्याचा स्वीकार करते ते जर इथिकल असलं असतं तर ज्यूला मारणं सुद्धा इथिकल असलं असतं. परंतु हे इथिकल नाही. इथिक्समध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत. आता हे एवढे उदाहरणं का घेतलेत मी? तुम्हाला एका दोन उदाहरणामध्ये सुद्धा समजून सांगू शकलो असतो. परंतु 4-4, 5-5 उदाहरणं का घेतलेली आहेत? कारण आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरणं लिहायची आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. उदाहरणं जेवढं तुम्हाला जास्त समजतील तेवढी तुमची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग राहील. तर निर्वासित लोक, रेफ्युजीज लोक, समजा आता रोहिंग्या लोक आहेत, त्यांच्यावर इतके अन्याय होत आहेत, मग ते काय करतायत? भारतामध्ये येतात. मग भारतामध्ये लोक त्यांना ॲक्सेप्ट करतायत का? किंवा भारत स्वतः ॲक्सेप्ट करत आहे का? नाही. कारण त्याचे सुद्धा काही परिणाम आहेत, आपल्यावर सुद्धा आहेत. सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. परंतु इथिक्स काय सांगतं की कोणी असो, मानव जो असेल त्याचं रक्षण करणं, त्याच्या जर जीवाला धोका असेल तर त्याला शरण देणं हे आपलं काम आहे. मग खरं तर आपण त्यांना शरण दिली पाहिजे. परंतु रेफ्युजीजला आपण शरण देतो का? काही प्रमाणात देतो आपण. काही कायदे असतात इंटरनॅशनल वगैरे, त्याप्रमाणे आपण करतो. परंतु असं कंपल्सरी आहे का जे इथिक्स सांगतं की केलंच पाहिजे ते करतो आपण? नाही करत. त्यामुळं समाजाला ज्याचा स्वीकार आहे ते सुद्धा इथिक्स नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भानगड काय नेमकी इथिक्स? आता हे आपण एवढं बघितलं की समाज बघितलं, धर्म बघितलं, मनाला वाटतं ते बघितलं, परंतु काहीच इथिक्स नाही. मग इथिक्स नेमकं आहे तरी काय? तर ते समजण्यासाठी आपल्याला अगोदर बघावं लागेल की नीतिशास्त्र जे इथिक्स आहे त्याच्या अभ्यासाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली. तर सुरुवात का झाली असेल इथिक्सची? तर असं कोणी असतील लोक, त्यांना वाटलं असेल की काय बरोबर आहे नेमकं, काय चूक आहे. आपल्याला बी कधी कधी वाटतं ना, आपलं अस्तित्व काय आहे, आपण जन्माला आलेलो आहेत, आपला उगम कुठं झालेला आहे, मरण झाल्यावर आपण मेल्यावर नेमकं जातो कुठं, देव आहे का, काय काय आहे काय नेमकं या गोष्टी, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपण कधी कधी विचार करत असतो. तसाच विचार ख्रिस्तपूर्व काळात काही जणांनी केला होता. काय बरोबर आहे, काय चूक आहे, दुसऱ्यांबरोबर कसे वागले पाहिजे, चांगले जीवन कशाने होईल, नेहमी आनंदी कसे राहिले पाहिजे, सद्गुण किंवा सद्वर्तन, व्हर्च्यू शिकवलं जाऊ शकतं का, हे असे प्रश्न पडले. आता हे प्रश्न खूप जणांना पडले असतील, परंतु आपल्याला नोंद कोणाची सापडते त्याचाच आपल्याला अभ्यास करावा लागेल. फादर ऑफ इथिक्स. फादर ऑफ इथिक्स हे समजलं जातं सॉक्रेटिसला. सॉक्रेटिस हे तत्त्वज्ञ आहेत, फिलॉसॉफर आहेत. अथेन्स जो ग्रीस देश आहे त्याच्यामधलं एक शहर होतं. या शहरातील हे सॉक्रेटिस तत्त्वज्ञ आहेत. ख्रिस्तपूर्व काळात 470 ते 399 हा त्यांचा कार्यकाळ होता. आता ख्रिस्तपूर्व काय आहे एकदा पाहू आपण. आता चालू आहे 2025. 2025 वर्ष मागे जायचं. काय झालं? 0. आणि शून्याच्या पुन्हा इकडे मागे जायचं 100, म्हणजे 1, 2, 3, 100, 200, 300 असं जाणार तुम्ही, बरोबर. तर हे जे शून्याच्या इकडला जो काळ आहे ते झाला ख्रिस्तपूर्व, बिफोर क्राइस्ट. म्हणजे 2025 वर्ष मायनस करून टाकायची, शून्यावर जायचं, नंतर जो काळ येईल तो झाला ख्रिस्तपूर्व काळ. आणि मग असं पुढे जायचं 100, 200, 300, 400, जितकं तुम्ही पुढे जाल तितका जुना काळ. आणि मग हे उलट येणार, याची गिनती कशी येणार बघा. 470, 399 हे असं कशामुळे? इथं जन्मले असते कुठेतरी हे सॉक्रेटिस, आणि मग असा काळ जाणार ना, असा येणार इकडं 399ला इथं कुठेतरी त्यांचा मृत्यू झाला. मग हे असं 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 आणि मग आपल्या इकडे येणार अशा गोष्टी. तर हे असं आहे बघा ख्रिस्तपूर्व. आता हे जे सॉक्रेटिस आहेत त्यांनी कोणतेही पुस्तक लिहिलं नाही. मग आता पुस्तक लिहिलं नाही, काय लिहिलं नाही, मग आपल्याला कसं कळालं की सॉक्रेटिसने या गोष्टी सांगितल्या? त्यांचा शिष्य होता प्लेटो, त्यांनी लिहून ठेवलेले सॉक्रेटिसबाबत. सॉक्रेटिस यांनी काय केलं? इथिक्स जो आहे, नीतिशास्त्र जे आहे त्याला तर्कावर आधारित विषय म्हणून समजलं.
नाहीतर त्या काळात काय होतं, जे काही इथिक्स होतं ते धर्म परंपरा यावर आधारलेलं होतं. आणि आपण बघितलं धर्म परंपरा या बरोबर असतीलच असं नाही. आणि पुढे जाऊन प्लेटोचे जे शिष्य होते ॲरिस्टॉटल, त्यांनी व्हर्च्यू इथिक्स बाबत गोष्टी सांगितल्या. सद्गुण किंवा सद्वर्तन नीतिशास्त्राबाबत त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या. तर हे एक असं इथिक्सचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. आता सॉक्रेटिस जे होते त्यांना असे विचार काय येत होते, त्याला ग्रीसमधील परिस्थितीसुद्धा जबाबदार होती. आता ग्रीसमध्ये काय कंडिशन होती याची थोडी माहिती घेऊ. सोफिस्ट लोक होते. सोफिस्ट लोक कोण होते? बुद्धिवान लोक होते, इंटेलेक्च्युअल लोक होते. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात हे लोक ग्रीसमध्ये होते. हे लोक पैसे घेऊन टीचिंग करायचे. ते म्हणायचे मोरॅलिटी इज व्हॉट सोसायटी सेज. आता इथिक्स आणि मोरॅलिटी इंटरचेंजेबली वापरले जातात. मोरॅलिटी आणि इथिक्स एकमेकाच्या जागी वापरले जातात, परंतु हे वेगळे आहेत. थोडाफार फरक आहे याच्यामध्ये. मोरॅलिटी जी आहे ती वैयक्तिक आहे आणि इथिक्स जे आहे ते वैश्विक आहे. याबाबत आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत, कारण ते वेगळा टॉपिक आहे. परंतु एवढं समजून घ्या की मोरॅलिटी आणि इथिक्स सारखंच असल्यासारखं आहे, फक्त मोरॅलिटी जी आहे ती वैयक्तिक आहे आणि इथिक्स जे आहे ते वैश्विक आहे. सोफिस्ट काय म्हणायचे? मोरॅलिटी काय? तर जे समाज सांगल ती मोरॅलिटी, ती नैतिकता. आणि समाज कोण? तर माईट मेक्स राईट, म्हणजे बळी तो कानपिळी. जो स्ट्रॉंग असेल तो जो सांगेल ती गोष्ट राईट, हे असे सोफिस्ट लोक म्हणायचे. तसेच ते काय म्हणायचे की बरोबर चूक असं काही नाही. बरोबर चूक या ज्या गोष्टी आहेत त्या मत, संस्कृती, ओपिनियन, कल्चर यावर अवलंबून आहेत. आणि त्यांना शंका होती की युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्य अशी काही गोष्ट आहे. म्हणजे ते मानतच नव्हते की अशी काही गोष्ट पण आहे वैश्विक सत्यासारखी. त्यांचा फोकस पॉलिटिक्स, लॉज आणि ह्युमन अफेअर्सवर जास्त होता. त्यांची थेअरी होती नैतिक सापेक्षवाद, मोरल रिलेटिव्हिजम. ही थेअरी आपण बघितली. हीच थेअरी येते बरोबर व चूक असे काही नाही. बरोबर चूक हे मत व संस्कृतीवर अवलंबून असते. सोफिस्ट लोकांची काही उदाहरणं घ्यायची झाली तर हे बघा, हे प्रोटॅगोरस, गॉर्जियस, प्रॉडिकस हे त्यांचे काही उदाहरणं आहेत. तसंच ग्रीसमध्ये अथेन्समध्ये युद्ध चालू होते. अथेन्सचं युद्ध चालू होतं स्पार्टासोबत. स्पार्टा लोकसुद्धा ग्रीसमध्येच होते. दक्षिण ग्रीसमधले लोक हे होते आणि हे योद्धा लोक होते. बघा, तुम्ही ऐकलं असेल स्पार्टन्स वगैरे, मूवीज वगैरे, वेब सिरीज पाहिले असतील तुम्ही. हे लोक जे होते योद्धा होते. यांचे 7 वर्ष झाले लेकराला की ट्रेनिंग द्यायची युद्धाची. महिलांना अधिकारसुद्धा होते, स्ट्रॉंग महिला होत्या आणि वरियर बेस्ड सोसायटी होती यांची. म्हणजे याच्या सोसायटीमध्ये योद्धे होते आणि यांचं प्रिन्सिपल्स होतं की युद्ध करायचं, अनेक्स करायचं, म्हणजे युद्ध करायचं, विजय मिळवायचा आणि तो प्रदेश काबीज करायचा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळवायच्या. बेसिकली युद्ध, वरियर या गोष्टी स्पार्टन्सच्या होत्या. आणि या काळामध्ये प्लिओपॉनेशियन वॉर सुरू झाली अथेन्स आणि स्पार्टनमध्ये. तसेच काय झालं? प्लेगनं हजारो लोक ग्रीसमध्ये मृत्यू पावली. आणि या स्पार्टन्सनं काय केलं? अथेन्सला हरवून टाकलं युद्धामध्ये. आणि अथेन्स जे आहे ते लोकशाहीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सर्वात जुना लोकशाहीचा जे तुम्हाला उगम पाहायला मिळतो तो अथेन्समध्ये पाहायला मिळतो, ग्रीसमध्ये पाहायला मिळतो. आणि ह्या स्पार्टन्स लोकांनी यांना हरवल्यामुळं ही डेमोक्रेसी तिथली फॉल झाली, लोकशाहीचा पडाव झाला. आणि या जागेवर मग रूल ऑफ 30 टिनंट्स, ह्याच्या नावातच दिसत आहे तुम्हाला 30 टिनंट्स. याच्यामध्ये 30 जण होते, 30 जणांचा रूल होता आणि याला सपोर्ट होता स्पार्टन्सचा. ह्या अशा घटना घडत होत्या. त्यामुळं सॉक्रेटिस सारखे माणसं जे आहेत ते विचार करायला भाग त्यामुळे सॉक्रेटिस सारखे माणसं जे आहेत ते विचार करत होते या गोष्टींचा की काय बरोबर आहे, युद्ध बरोबर आहे का, ह्या असं माणसं मारायलेत, मग यानं काय साध्य व्हायले वगैरे वगैरे असे विचार त्यांना येत होते. मग पुन्हा लोकशाहीची पुनर्स्थापना झाली अथेन्समध्ये आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर या भानगडी चालू होत्या बघा अथेन्समध्ये 431 ते 403 BCE, ख्रिस्तपूर्व 431 ते 403 या काळामध्ये. आता भारतामध्ये नैतिकता होती का? होती तर कशी होती? भारतामधला सुद्धा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. भारतामध्ये बघा, हे अथेन्सचं तरी 500 BCE वगैरे या काळामध्ये होतं. भारताचं बघा वैदिक काळ 1500 ते 1000 BCE एवढा जुना भारतामध्ये
इतिहास पाहायला मिळतो. फोकस होता या वेदांचा फोकस कशावर होता? रीत, यज्ञ आणि धर्म. रीती पाळायच्या, यज्ञ करायचे आणि धर्म जो सांगतो त्या गोष्टी करायच्या, हे वेदानं सांगितलं होतं. आणि ह्या ज्या गोष्टी होत्या त्या नैतिक गोष्टी होत्या, म्हणजे यामध्ये काही चुकीचं सांगितलेलं नव्हतं. परंतु पुन्हा असं म्हणू शकत नाही एकदम ॲब्सोल्यूट की चुकीचं सांगितलेलं नव्हतं. काही गोष्टी होत्या, जसं प्राणी जे होते, ॲनिमल्स होते, त्यांचं सॅक्रिफाईस करायचं, खूप सारे प्राणी मारले जायचे. मग त्याला इथिकल आपल्याला म्हणता येत नाही, कारण कोणाची हत्या, प्राणी असो कोणी असो, त्याला आपण इथिकल म्हणू शकत नाही. परंतु तो डायलेमा झाला पुन्हा, ते एक्सेप्शन झाल्या गोष्टी. परंतु भारतात नैतिकता पाहायला भेटते आपल्याला इथं वैदिक काळामध्ये. त्यानंतर आपल्याला उपनिषद जे आहेत त्यांचा फोकस होता आत्मबोध, सेल्फ रिअलायझेशन, म्हणजे ध्यान वगैरे करणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःचं बिहेवियर वगैरे काय काय नाही, वागणूक वर्तवणूक कशी आहे यावर लक्ष देणं. या सर्व गोष्टी या आत्मबोधामध्ये येतात. सत्य काय, त्याचं महत्त्व काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या उपनिषदामध्ये सांगितलेल्या आहेत. ब्राह्मण म्हणजे युनिव्हर्सल वननेस. युनिव्हर्सल वननेस म्हणजे काय? या विश्वासोबत एकरूप होणं म्हणजे ब्राह्मण. म्हणजे असं म्हणू शकता इन शॉर्ट तुम्ही की देव काय आहे काय नाही त्याच्या भोवतालच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे ब्राह्मण. भगवद्गीता हे सुद्धा एक खूप चांगलं आणि योग्य उदाहरण आहे भारतातल्या नैतिकतेचं. आता जे भगवद्गीता होती कुरुक्षेत्रातल्या युद्धावर बेस्ड आहे, तुम्हाला हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये वैयक्तिक भावना होत्या, अर्जुनाचे सगळे ते जे होते नातलगच होते, आणि स्वधर्म होता. म्हणजे तुमच्या वैयक्तिक भावना सोडून तुम्हाला स्वधर्माला महत्त्व द्यायचं होतं. हेच भगवद्गीतेतून आपल्याला दिसतं. स्वधर्म हे जे काय होतं ते नैतिक धर्म होता तुमचा. तसेच भगवद्गीतेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे निष्काम कर्म करा, फळाची अपेक्षा बिलकुल ठेवू नका, हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे आपण आता सुद्धा पाळलं पाहिजे, आणि आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी तर पाळलंच पाहिजे. तसंच बुद्धिझम आणि जैनिझम या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल त्यांनी प्रिन्सिपलवर भर दिला होता. हे अगोदरपासून होते, परंतु यांनी याभोवती तत्त्व बनवले आणि ती ऑर्डर तयार केली आणि त्याची प्रॅक्टिस करायला फॉर्मली सुरुवात केली. सत्य, अहिंसा, धर्म, करुणा. मॉंक लोक जे आहेत, मॉंक लोक हे संन्यासी लोक जे आहेत त्या गोष्टी पाळतात. तर अशा प्रकारे भारतामध्ये नैतिकतेचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तसेच बघा तत्त्वज्ञानाचं थोडेफार इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. दर्शन होते. कोणकोणते दर्शन होते? न्याय दर्शन होतं, वैशेषिका, संख्या, योग, मीमांसा, वेदांत. आता हे दर्शन कोणी दिलेले आहेत ह्या फिलॉसॉफीज, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, कारण हे आपल्याला प्रिलिम्सला येतं बघा. राज्यसेवा प्रिलिम्सला यावर प्रश्न येतो ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये. तर न्याय अक्षपाद गौतम यांनी दिलेला आहे. वैशेषिका कनाद मुनी यांनी दिलेला आहे. कनाद हे अणु, ॲटम वगैरे याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं. संख्या जे आहेत कपिल मुनी यांनी दिलेला आहे. योग पतंजलीचं योग, पतंजली ऋषी आपल्याला ऐकलं असेल आपण, माहीत नसेल तरी. पतंजली ब्रँड पण आहे रामदेव बाबांचा, माहीत आहे आपल्याला ते. तर रामदेव बाबा योग करतात, पतंजली त्यांचा ब्रँड, हे असं लक्षात ठेवा. मीमांसा जैमिनी, वेदांत व्यास. तर हे तुम्ही पाठ करा, कारण हे प्रिलिम्सला तुम्हाला आलेलं आहे आणि येऊ पण शकतं. तर अशा प्रकारे आपण इथिक्सचा उगम बघितला पाश्चिमात्य देशामध्ये, भारतामध्ये त्याचं काय बॅकग्राऊंड होतं ते सुद्धा बघितलं. मग आता शेवटी प्रश्न आहे नीतिशास्त्र, इथिक्स म्हणजे काय? तर व्याख्यात आपण बघितली की काय बरोबर आणि काय चूक यामधला फरक कळणे किंवा हे ठरवणे म्हणजे नीतिशास्त्र. परंतु थोडं खोलात गेला आपण तर बरोबर व चूक, काही गोष्टी बरोबर आहेत कोणासाठी, काही गोष्टी चूक आहेत कोणासाठी. उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो की एका देशाचा टेररिस्ट असतो, दुसऱ्या देशाचा नॅशनलिस्ट असतो, दुसऱ्या देशाचा स्वातंत्र्य सेनानी असतो. आता हमास पॅलेस्टीन हे आपल्याला माहीतच आहे काय चालू आहे ते, इस्रायल, हमास, पॅलेस्टीन. आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळालंच असेल. तर हे हमास जे लोक आहेत, आता हे हमास जे आहेत ते इस्रायलसाठी टेररिस्ट आहेत, USA साठी, वेस्टर्न कंट्रीजसाठी हे टेररिस्ट आहेत. परंतु पॅलेस्टिनी लोकांसाठी हमास की कोण आहेत तर ते स्वातंत्र्य सेनानी आहेत, त्यांच्यासाठी हे फ्रीडम फायटर्स आहेत. आणि आपलंसुद्धा पाहायचं झालं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांना आपण पूजतो आता, परंतु त्या काळी ब्रिटिश लोक त्यांना टेररिस्ट मानायचे.
तर हे थोडं डीप गेल्यावर कॉम्प्लेक्स होत जातं इथिक्स. त्यामुळं हे काय एका व्हिडिओमध्ये समजण्यासारखं सोपं नाही की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं इथिक्स काय आणि समजलं. हे आपल्याला आता त्याचे वेगवेगळे डायमेन्शन, त्याचे वेगवेगळे अँगल पाहायचे. मग सर्व गोष्टी आपण जेव्हा जेव्हा पाहू तेव्हा तेव्हा आपल्याला कळेल की अरे हे इथिक्स असं आहे, हे इथिक्स तसं आहे, ह्या इथिक्समध्ये आपल्याला असं बी असू शकतं. काही थिअरीज पाहिल्यावर आपल्याला कळेल अरे ह्या थिअरीनुसार तर ही इथिक्स आहे, इथिकल गोष्ट आहे, ह्या थिअरीनुसार तर इथिकल गोष्ट नाही. मोरॅलिटी काय, इथिक्स काय, याच्यातला डिफरन्स काय, या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू पाहायच्या आहेत. तर आता प्रश्न पाहूया. तर प्रश्नामध्ये आपण नेहमी 3 गोष्टी पाहतो की पहिलं म्हणजे अभ्यासक्रम. तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो. तर आता सोपंच आहे, GS4 आणि आपण सुरुवातच केली आहे. GS4 इथिक्समध्ये हा प्रश्न येतो. दुसरं कीवर्ड. इथं कीवर्ड आहे माहिती द्या. कीवर्ड आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं त्याची दिशा देत असतो. इथं माहिती द्यायची आहे. प्रत्येक प्रश्न जे विचारलेला आहे, सब क्वेश्चन जे आहे त्याची आपल्याला माहिती द्यायची आहे. जेव्हा माहिती द्या असं असतं तेव्हा तुम्हाला जास्त काही गोष्टी करायच्या नसतात, फक्त एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. क्रिटिकली ॲनालाइज, क्रिटिकली एक्झामाइन वगैरे आलं तर मग आपल्याला थोडं प्रश्नामध्ये वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. उत्तर लिहिताना आपल्याला थोडं काही वेगळे मुद्दे वापरावे लागतात. जसं आपण प्रश्न पाहूया. आपण हे पाहतच आहोत कीवर्ड वगैरे. तेव्हा एखाद्या असं आलं क्रिटिकली ॲनालाइज, क्रिटिकली ॲनालिसिस, विश्लेषण करा, गंभीरदृष्ट्या परीक्षण करा, अशा गोष्टी आल्या तर मी तुम्हाला सांगतच असतो. त्यामुळं त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन आलं पाहिजे, बॉडी पार्ट आला पाहिजे आणि कन्क्लुजन आलं पाहिजे. टेलिग्रामवर आपण जे उत्तर देतो त्याच्यामध्ये कन्क्लुजन देत नसतो, कारण कन्क्लुजन तुम्ही मनानं लिहायचं आहे. काही लिहा, तुम्हाला आपण जे काय पाहतो त्याच्यावर आधारित तुम्हाला काहीतरी वाटत असेल तर ते तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहून टाका. सध्या तुम्ही लिहिणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण पुढं जाऊ हळूहळू आपण थोडं आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला लिहिता येईल, कोणते टॉपिक कळतील, डायमेन्शन वेगवेगळे समजतील आपल्याला, तेव्हा आपण ही जे आन्सर रायटिंगमध्ये कन्क्लुजन, इंट्रोडक्शन जे आहे ते स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये कसं लिहायचं काय नाही या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर प्रश्न आहे बघा, नीतिशास्त्र काय आहे. नीतिशास्त्राच्या उगमाची तसेच भारतातील नीतिशास्त्राच्या इतिहासाची माहिती द्या. म्हणजे आपण ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्याच तुम्हाला इथं द्यायच्या आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचं हे लाईक कमेंट हे मला आहे ना प्रोत्साहन देत राहतं. मला अजून चांगला कंटेंट बनवण्यास एन्करेज करतं, अभ्यास करण्यास एन्करेज करतं, म्हणजे तुम्हाला मी एकदम चांगली डिलिव्हरी देऊ शकेल. त्यामुळे सबस्क्राईब, तुमचं लाईक, कमेंट हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.